हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय। माननीय गृहमंत्र्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा जी राबवावी लागते या ठिकाणी। म्हणजे आमची परवानगी चुल्यात गेली, आमच्या परवानगीला काही पण परवानगीचा टेबल ठेवला कशाला? परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही? आम्हाला परवानगी भेटली ना साहेब, आम्हाला पिंडाळ टाकू द्या, आम्ही पिंडाळ टाकतो। परवानगी नाही का? आहे ना, आमची परवानगी असताना आम्हाला येऊ का नाही देत? माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी मी असं बोलणार नाही। अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात, म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणा ना, म्हणजे ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा। मी असं म्हणणार नाही। परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे, त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभा करणे असं बोला हो। परवानगी असताना आमदारकीची तिकीट भेटू शकते, काय हरकत आहे असं बोलायला? आम्ही तुम्ही त्यांची परवानगी तुम्हाला कशी माहित? आम्ही त्यांची परवानगी तुम्हाला कशी माहित? भाऊ त्यांची परवानगी, हे परवानगी कोणी दिली? हे अथॉरिटीने दिलेली आपल्याला। हे परवानगी, दोन परवानगी एका जागेच्या दिल्या का? एका जागेच्या दोन नाही दिल्या, दोन वेगवेगळ्या तारखांना परवानग्या दिलेल्या आहेत। 21 आणि 22 ला त्यांची परवानगी होती, 23 आणि 24 ला आपल्याला परवानगी दिली होती, परंतु आता त्याच्यावर निर्णय चालू आहे। आम्ही इथं सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा म्हणजे इथं परवानगी शिवाय सभा कशी घेता हे तुम्हाला विचारतोय। सुरक्षा घ्यायची असेल तर दुसऱ्या इकडे सभा घ्या। आम्हाला इथं परवानगी भेटली, आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला संदेश दिलेला आहे आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही गृहमंत्र्यांच्या सभेचा। गृहमंत्री खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही? आम्ही कुणालाही आरोप बगर परवानगीची सभा गृहमंत्र्याला अलाउड आहे का? दाखवतो की फोनवर आपण बोलून घ्या माननीय यारो साहेबांशी। मी कशाला बोलणार आहे? परवानगी आहे, मी कशाला बोलू? परवानगी दिली, दुपट्टा घालून या, मग आपण चर्चा करू। भाजपचा दुपट्टा घाला, मजा येईल। मी कोणत्याही पक्षाचा किंवा पक्षाचे आहे ना साहेब, क्या बात है? कितनी झूठी बात कर रहे हो आप? या ठिकाणी कितनी झूठी बात कर रहे हो आप? कितनी झूठी बात कर रहे हो? भाजपचा दुपट्टा घालून घ्या, बस बढिया। टाळ्या वाजवा रे भाजप।